पुढच्या बातमीकडे वळणार आहोत। उद्या सत्याचा मोर्चा आहे। मनसे आणि मवियाचे नेते रस्त्यावर उतरणार आहेत। या मोर्चातून मतदार यादीमधील घोळ हा समोर आणणार आहेत। दरम्यान काल मनसे मेळाव्यातून राज ठाकरेंनी सरकारसह निवडणूक आयोगावर निशाणा साधलेला आहे। मनसेच्या मेळाव्यामध्ये ईव्हीएमचा डेमो दाखवण्यात आला आणि मतचोरीचा आरोप सुद्धा करण्यात आला। मतदार याद्या स्वच्छ करा, 1 वर्षानं निवडणुका घ्या, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुन्हा एकदा म्हटलंय। किल्ल्यांवर नमो टुरिझम सेंटर उभारलं की फोडणार असा इशारा राज ठाकरे यांच्याकडून देण्यात आलाय। नमो टुरिझम सेंटर्सवरून राज ठाकरेंनी शिंदेंवर जोरदार निशाणा साधलाय। शनिवारचा मोर्चा दणदणीत झाला पाहिजे असं आवाहन राज ठाकरेंनी मनसैनिकांना केलंय। महाराष्ट्रामध्ये काय आग लागलीये ते दिल्लीला कळलं पाहिजे असंही राज ठाकरे म्हणाले। शनिवारच्या मोर्चासाठी ट्रेन न जाणार असंही राज ठाकरे यांनी सांगितलं। परवाच्या मोर्चाला दणदणीतपणे तुम्ही याच, पण त्याच्यानंतर घराघरामध्ये जाऊन तुम्हाला चेहरे कळले पाहिजेत, कोण मतदार आहेत, कोण उतरतायत, कोण जातायत। दणदणीत मोर्चा झाला पाहिजे, दिल्लीपर्यंत कळलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये काय आग पेटली ती। तिकडे बसेस सगळं किती होऊ शकणार आहे मला माहिती नाहीये, कारण शक्य नाही होणार। त्याच्यामुळे मी स्वतः लोकलने येणार आहे। आजच्या मेळाव्यामध्ये राज ठाकरेंनी मतचोरीचं प्रात्यक्षिकही दाखवलं। केळाला मत केलं आणि व्यवस्थित केळाची पावती आली, कारण वोटर तिकडे उभा आहे आपली पावती बघण्यासाठी। हा इकडे आम्ही इकडे लाईट सेन्सर लावलाय, त्या लाईट सेन्सरच्या समोर इकडे हा वोटर म्हणून उभा होता। तर जर इलेक्शन कमिशनच्या मशीनमध्ये असा प्रोग्राम आहे का 4 सेकंडच्या आत वोटर तिकडून निघून जातो, म्हणजे वोटर तिकडे आला, बटन दाबतो, त्याच वेळी व्हीव्हीपॅट तिकडे मोजणी करतो का लाईट किती आहे, आणि 4 सेकंडचा जर प्रोग्रामिंग 4 सेकंडची आहे तर 4 सेकंडचा आत वोटर जर तिकडून निघून जातो तर तिकडे त्याला बघण्यासाठी कोणी नाहीये। इलेक्ट्रॉनिक आणि पेपर वोट दोघं तिकडे सुरू होते। जगातल्या प्रगत देशात ईव्हीएम वापरलं जात नाही असं राज ठाकरे यांनी म्हटलंय। अमेरिकेसारख्या देशामध्ये, सगळ्या पुढारलेल्या देशांमध्ये आजही तिथे बॅलेट पेपरवरती सगळे मतदान होतात। 3-4 देश आहेत जिकडे वोटिंग मशीन वापरलं जातं, तेही कुठे? आफ्रिकेत। पण जेवढे म्हणून पुढारलेले देश या जगामध्ये आहेत त्या सगळ्या ठिकाणी बॅलेट पेपर वापरला जातो। आजच्या मेळाव्यामधून राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर देखील नाव न घेता निशाणा साधला। महाराष्ट्रामधल्या किल्ल्यांवर नमो टुरिझम सेंटर सुरू करण्याचा पर्यटन खात्याचा डाव असल्याचं राज ठाकरेंनी म्हटलंय। मला स्वतःला मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची? बरं, हे वरती पंतप्रधान देखील माहिती नसेल की खाली काय चाटुगिरी चालू आहे। ही नमो टुरिझम सेंटर्स, जिथे फक्त आमच्या महाराजांचं नाव असलं पाहिजे, इथे हे टुरिझमचे आता सेंटर्स काढायला निघालेत। मी आत्ता सांगतोय, सत्ता असो नसो, वर नाही, खाली नाही, आजूबाजूला नाही, कुठेही नाही, उभं केलं की फोडून टाकणार। नवी मुंबईत 550 मतदारांचा पत्ता हा महापालिका आयुक्तांचा बंगला असा आहे, असा आरोपही राज ठाकरे यांनी केलाय। नवी मुंबईमध्ये एका मतदाराचा पत्ता सुलभ शौचालयाचं असल्याचं देखील राज ठाकरे यांनी म्हटलं आहे। नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्तांच्या बंगल्यावरती आयुक्ताच्या बंगल्यावरती 550 मतदारांची नोंदणी आहे। नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्ताच्या बंगल्यावर एकाचा पत्ता सुलभ शौचालयाचा आहे। साला बसला असताना सही घेतली काय?